न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव बघत असताना आपण असं लक्षात आलं की डोगराना स्ट्रॅटमध्ये जसं ॲटॉमिक मासेस त्यांनी चढत्या क्रमाने लावले, तसं जेव्हा न्यूलँड साहेबांनी काय केलेत, ॲटॉमिक मासेस चढत्या क्रमाने लावलंय. तर चढत्या क्रमाने लावल्यानंतर सा रे ग म प ध नी आणि ऑटोमॅटिकली सूर निघतो आपल्या तोंडातून, सा रे ग म प ध नी सा. तसं पहिलं आणि आठवं जे एलिमेंट आहे त्यांचे प्रॉपर्टीज, त्यांचे गुणधर्म त्यांना काय वाटत होते, सारखे सारखे. मग तसे त्यांनी एक हा टेबल तयार केला आहे. त्या टेबलला त्यांनी काय नाव दिलं, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, म्हणजे न्यूलँडची अष्टके. इनिशियल पेजला ते 1866 मध्ये खूप ॲक्सेप्टेड होतं, पण मग जसं जसं सायन्स पुढे गेलंय तर ते ॲक्सेप्टेड नाही आहे. का? कारण त्याचे 4 पॉईंट आहेत. पहिलं पॉईंट काय आहे, पहिला पॉईंट आहे की ते जे लॉ आहे, हे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव आहे, हे फक्त कॅल्शियम पर्यंत ॲक्सेप्टेड होतं. कुठपर्यंत? कॅल्शियम पर्यंत. मग दुसरा तुमचा जो पॉईंट आहे की एका बॉक्समध्ये त्यांनी 2 घटक दिलेले आहेत. एकामध्ये एकच बॉक्समध्ये एकच घटक हवं. कोबाल्ट आणि निकेल आहे किंवा सिलिकॉन अँथ्रासाइड आहे, तर हे त्यांनी काय केलेलं आहे, एक साथ देऊन दिलेले आहेत. तर एका बॉक्समध्ये 2 घटक नको. तिसरं पॉईंट काय आलं की हॅलोजन आहेत. हॅलोजन हे नॉर्मली गॅसेस असतात. हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन हे गॅसेस आहेत, हे हॅलोजन आहेत. पण या हॅलोजन सोबत सुद्धा त्यांनी काय टाकून दिलं, कोबाल्ट आणि निकेल. कोबाल्ट आणि निकेल हे काय आहे, मेटल. हे काय आहे, मेटल. मेटल आणि हॅलोजन म्हणजे गॅसेस सोबत राहू शकत नाही. आणि चौथा आणि महत्वाचा कुठला पॉईंट आहे, तर चौथा आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे की सायन्समध्ये रोज मॉडिफिकेशन होत असतात, म्हणून ते आउटडेटेड होत आहे. तर त्यांनी नवीन कुठं जागा, समजा नवीन घटक कुठलं शोध लागलं, आता तेव्हा 56 होते, आता 118 आहेत, तर नवीन घटकासाठी तिथं जागा नव्हती. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव काय काय सांगितलं तुम्हाला, पहिला पॉईंट काय सांगितलं की सारे गम प ध नी. तर पहिलं आणि आठवं तुमचं जे पॉईंट आहे, घटक आहे ते सेम. नंतर 4 तुम्हाला डीमेरिट सांगितले. हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे आणि हे एक्झाममध्ये पण येतं.